नमस्कार मित्रांनो, शासन नियमानुसार HSRP नंबर प्लेट बसवणे सर्व वाहनांना बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि त्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2025। मित्रांनो, 31 मार्च 2025 पर्यंत सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे। त्यामुळे तुम्ही सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवून घ्या। 31 मार्च 2025 ही शेवटची तारीख असणार आहे। त्यानंतर जर तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर तुम्हाला RTO कडून फाईन होऊ शकतो। HSRP नंबर प्लेट बसवण्याचे भरपूर असे फायदे आहेत, त्याविषयी आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की HSRP नंबर प्लेट आपल्याला घरीपासून कशा पद्धतीने बुकिंग करायचे, कशा पद्धतीने ती बसवायचे। तर मित्रांनो, खूप सविस्तर असा व्हिडिओ असणार आहे। HSRP नंबर प्लेट गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून कशी मागवायची आणि कशा प्रकारे त्यासाठी बुकिंग करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शासन नियमानुसार HSRP नंबर प्लेट गव्हर्नमेंटच्या अधिकृत वेबसाईटवरूनच आपल्याला मागवावी लागणार आहे। जर तुम्ही वेगळ्या वेबसाईटवरून, थर्ड पार्टी वेबसाईटवरून जर HSRP नंबर प्लेट बुक केली तर ती ग्राह्य धरण्यात येणार नाही। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन अगदी घरी बसल्या आपण HSRP नंबर प्लेट कशी बुकिंग करायची आणि कशा प्रकारे तिचं रजिस्ट्रेशन तर चला मित्रांनो, व्हिडिओला पुढे सुरुवात करूयात। आता आपण Google Chrome ब्राउझरवरती जाणार आहोत आणि कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप अगदी HSRP नंबर प्लेट बुकिंग करायचे त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू। सर्वात आधी आपल्याला Google Chrome ब्राउझरवरती transport.maharashtra.government.in या वेबसाईटवरती येऊन जायचं आहे। इथे खाली बघू शकता तुम्ही। त्या वेबसाईटवरती आल्यावर तर आपल्याला अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसून जाईल। इथे तुम्हाला सिलेक्ट ऑफिस करून घ्यायचं आहे। अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन ऑफिस तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुमच्या जवळचे जे काही RTO ऑफिस असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जो काही तुमचा कारचा किंवा बाईकचा नंबर असेल MHच्या नंतरचा तो तुम्हाला इथे नंबर दिसून जाईल। त्या नंबरचं इथे जे काही ऑफिस आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील विंडो ओपन होऊन जाईल। पुढील विंडोमध्ये तुम्ही बघू शकता HSRP फॉर महाराष्ट्र झोन 2 वरती तुम्ही एक सूचना वाचू शकता रेड कलरमध्ये। दिस पोर्टल इज ओनली फॉर बुकिंग ऑफ HSRP फिटमेंट्स फॉर व्हेकल रजिस्टर्ड बिफोर 1/4/2019। म्हणजेच मित्रांनो, 1/4/2019च्या आधीच्या ज्या काही रजिस्टर व्हेकल असतील, रजिस्टर कार बाईक असतील त्यांचेच तुम्ही इथे HSRP नंबर प्लेट मागू शकता। तर आपण बघू शकतो इथे HSRP स्टेटस, HSRP सपोर्ट आणि अप्लाय HSRP। तर मित्रांनो, आपल्याला इथे अप्लाय HSRP या नंबरवरती क्लिक करायचं आहे। अप्लाय HSRP या बटनवरती आपल्याला क्लिक करून पुढे जायचं आहे। तर आपण अप्लाय HSRP याच्यावरती क्लिक करून घेतलं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल। ते तुम्ही बघू शकता ऑर्डर HSRP, ऑर्डर रिप्लेसमेंट ऑफ थर्ड लायसन्स प्लेट TLP, ऑर्डर रिप्लेसमेंट ऑफ HSRP, ऑर्डर HSRP फॉर ट्रॉली। तर फर्स्ट नंबरचं जे ऑप्शन आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, ऑर्डर HSRP। 2 नंबरचा ऑप्शन मित्रांनो, जर तुम्हाला रिप्लेसमेंट करायची असेल तर रिप्लेसमेंटसाठी ते ऑप्शन आहे। 3 नंबरवरती तुम्हाला रिप्लेसमेंट करायची असेल HSRP प्लेटची रिप्लेसमेंट करायची असेल तर 3 नंबरचा ऑप्शन आहे। आणि ट्रॉलीसाठी तुम्ही 4 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊ शकता। ट्रॉलीसाठी जर तुम्हाला नंबर प्लेट मागवायची असेल तर तुम्ही 4 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊ शकता। आपल्याला फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे, ऑर्डर HSRP। तिथे गेल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल। इथे समोर बघू शकता रजिस्ट्रेशन नंबर, म्हणजे तुमच्या कारचा किंवा बाईकचा जो काही नंबर असेल तो तुम्हाला इथे व्यवस्थित पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर जो काही आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला खाली चेसिस नंबर, त्याच्यानंतर इंजिन नंबर, ही जी काही आपण माहिती भरतोय मित्रांनो, ती माहिती तुम्हाला तुमचं RC बुक, जे कार किंवा बाईकचं RC बुक असतं त्यावरती ही संपूर्ण माहिती असते, ती बघून तुम्ही इथे व्यवस्थितपणे टाकून घ्या। तुमच्या कार आणि बाईकचा रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे चेसिस नंबरचे शेवटचे 5 अंक, लास्ट 5 डिजिट इथे व्यवस्थितपणे टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर इंजिन नंबरचे सुद्धा जे काही शेवटचे 5 अंक असतील ते तुम्हाला ते व्यवस्थितपणे टाकून घ्यायचे आहेत। आता आपण चेसिस नंबर टाकून घेतला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला इंजिन नंबर टाकायचा आहे। इंजिन नंबरचे शेवटचे 5 अंक। चेसिस नंबर थोडा चुकून गेला आहे मित्रांनो, चेसिस नंबर आपण क्लिअर करून घेऊयात। चेसिस नंबर आपण व्यवस्थितपणे टाकून घेतला आहे। तुम्ही पण अगदी व्यवस्थितपणे RC बुकवर जे काही असेल तो अगदी व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे। चुकीचा नंबर टाकू नका, चुकीचा नंबर टाकल्यावर एरर येऊन जाईल, पुन्हा तुम्हाला व्यवस्थित टाकावं लागेल। त्यामुळे आधीच सगळं काही व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। इंजिन नंबर आपण टाकून घेतला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, मोबाईल नंबर, जो काही तुमचा मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे।
मोबाईल नंबर म्हणजे तुमच्याकडे जो मोबाईल असेल सध्याचा तोच मोबाईल नंबर इथे टाका. आधीचा जो काही असेल रजिस्टर तो टाकला नाही तरी चालेल. तो असेल तुमच्याकडे, तो अवेलेबल, तर तो टाकू शकता. किंवा सध्याचा जो काही तुम्ही वापरतात तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबरवरती एक OTP येतो, OTPसाठीच तुम्हाला मोबाईल नंबर लागतो. तर व्यवस्थितपणे जो काही मोबाईल नंबर असेल सध्याचा चालू असलेला तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. सर्व काही माहिती भरल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता फिटमेंट सिटी. फिटमेंट सिटी म्हणजे जे काही तुमच्या जवळची सिटी असेल, RTO सेंटर जे काही आपण आधी निवडलं होतं RTO सेंटर, तेच तुम्हाला इथे RTO सेंटर निवडून घ्यायचं आहे. किंवा तुमच्या जवळचं जे काही सेंटर असेल RTO ऑफिस ते तुम्हाला इथे ऑप्शन निवडून घ्यायचं आहे. इथे लिस्ट बघू शकता, लिस्टमध्ये व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे वाचल्यानंतर तुमच्या जवळचं जे काही RTO सेंटर असेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. RTO सेंटर आता आपण निवडून घेऊयात. जे काही तुमच्या जवळचं RTO सेंटर असेल ते व्यवस्थितपणे निवडून घ्या मित्रांनो. RTO सेंटर निवडल्यानंतर तुम्हाला इथे पुढचं एक ऑप्शन येऊन जाईल. पुढच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला मंथ सिलेक्ट करायचं आहे. कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला स्लॉट अवेलेबल आहे तो इथे दिसून जाईल. आपण इथे बघू शकतो मार्च 2025, एप्रिल 2025, मे 2025 यापैकी कोणताही महिना तुम्ही सिलेक्ट करू शकता. आपण मार्च 2025 निवडला आहे. महिना निवडल्यानंतर तुम्हाला इथे खाली डीलरचे नाव दिसून जातील. जे काही तुमच्या जवळचे डीलर असतील ते इथे वाचून घ्या मित्रांनो. जे काही जवळचे डीलर असतील इथे लिस्ट दिसेल. तुमच्या जवळचे जे डीलर असतील तेच तुम्ही सिलेक्ट करा, कारण की त्या ठिकाणी तुम्हाला HSRP नंबर प्लेट लावून भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे वरती तारखा बघू शकतात. रेड कलर म्हणजे स्लॉट अवेलेबल नाही आहे, म्हणजेच बुकिंग झालेलं आहे त्या दिवसाचं. आणि जे काही ग्रीन कलरमध्ये तुम्हाला दिसतं आहे म्हणजे तुमचं बुकिंग अवेलेबल आहे, स्लॉट तिथे अवेलेबल आहे. तर तुम्हाला ग्रीन कलरची तारीख सिलेक्ट करायची आहे. त्या महिन्यातील कोणतीही तारीख तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्या ठिकाणी त्या दिवशी जाणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे तुमच्या सोयीनुसार इथे तुम्ही तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे. तारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे टायमिंग सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येईल. टायमिंगसुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे सिलेक्ट करून घ्यायचं आहे, कारण की मित्रांनो त्या दिवशी तुम्हाला त्या वेळेमध्ये तिथे हजर राहणे आवश्यक असणार आहे. त्या दिवशी त्या वेळेमध्ये तुम्ही तिथे हजर नसाल तर तुम्हाला तुमची नंबर प्लेट मिळणार नाही. त्यामुळे व्यवस्थितपणे अगदी तुमच्या सोयीनुसार टायमिंग आणि डेट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. टायमिंग आणि डेट सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे. तुम्हाला पूर्ण तुमची माहिती भरायची आहे. जे काही आपण आधी माहिती भरली ती ऑटोमॅटिक फिल होऊन गेलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव संपूर्णपणे फुल नेम भरून घ्यायचं आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम व्यवस्थितपणे तुमचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे. कार आणि बाईक तुमच्या नावावर नसेल तरीसुद्धा तुम्ही तुमचं स्वतःचं नाव इथे टाकू शकता. तुमच्या नावावरच असायला पाहिजे असं काही ऑप्शन नाही आहे. तर मित्रांनो जे काही जर समजा तुम्ही जुनी गाडी घेतली असेल ती तुमच्या नावावर नसेल तरीसुद्धा तुम्ही त्याची नंबर प्लेट मागू शकता. तुमच्या स्वतःचं नाव इथे टाकून घेऊ शकता. तर मित्रांनो आपण आता पूर्ण नाव टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता मोबाईल नंबर ॲटोफिल झाला आहे. ईमेलचं ऑप्शन आहे. ईमेल तुम्ही नाही टाकला तरी चालेल, ऑप्शनल आहे ते. त्याच्यानंतर तुम्हाला व्हेकलचा क्लास इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. व्हेकल क्लास म्हणजे टू व्हीलरमध्ये मोटरसायकल आहे किंवा स्कूटर आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जर कार असेल तर कारमध्ये प्रायव्हेट कार आहे की टी परमिट कार आहे इथे ते ऑप्शन येऊन लागतील. तर मित्रांनो आपण टू व्हीलर मोटरसायकल हा ऑप्शन सिलेक्ट करून घेतला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला अमाऊंट दिसते 531 रुपये आपल्याला लागणार आहेत HSRP नंबर प्लेटसाठी. तर मित्रांनो बाईकसाठी ही अमाऊंट आहे, कारसाठी वेगळी असू शकते. तर 531 रुपये विदाऊट GST ही अमाऊंट असणार आहे. तुम्हाला जेव्हा पेमेंट करणार तेव्हा विथ GST ऑप्शन वेगळं असू शकतं. त्यानंतर व्यवस्थितपणे सगळी माहिती बघून घ्यायची आहे. सर्व माहिती व्यवस्थित फिल केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही कॅप्चा आहे कॅप्चा तुम्हाला एकदा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा अगदी व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो, याच्यात चुकी करायची नाही आहे. सर्व माहिती अगदी व्यवस्थितपणे भरून घ्यायची आहे. आपला इथे कॅप्चा चुकून गेला आहे असं वाटतंय. व्यवस्थितपणे आपण नवीन कॅप्चा टाकून घेऊयात. ठीक आहे, 55581 हा कॅप्चा आपण इथे टाकून घेणार आहोत. व्यवस्थितपणे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. आता आपण कॅप्चा टाकून घेतला आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. कन्फर्म केल्यानंतर मोबाईलवरती OTP येईल. जो काही मोबाईल नंबर तुम्ही इथे दिलेला होता, जो काही मोबाईल नंबर आपण फॉर्म भरताना दिलेला होता त्याच्यावरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. इंटर OTPचं ऑप्शन इथे आलेलं आहे. इंटर OTPमध्ये जो काही OTP आहे तो OTP तुम्हाला व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे. आता आपण OTP व्यवस्थितपणे टाकून घेणार आहोत. OTP टाकून घेतल्यानंतर तुम्हाला पुढच्या ऑप्शनवरती जायचं आहे. OTP आपण आता व्यवस्थितपणे टाकून घेत आहोत. सर्व माहिती अगदी व्यवस्थितपणे चेक करून घ्यायची मित्रांनो.
OTP टाकल्यानंतर तुम्हाला पे ऑनलाईन हे ऑप्शन दिसून जाईल. पे ऑनलाईन या ऑप्शनवरती आता क्लिक करून आपल्याला पुढच्या वेबसाईटवरती जायचं आहे. पे ऑनलाईनवरती क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या विंडोवरती आलो आहोत. इथे बघू शकता तुम्हाला पेमेंट गेटवे चार्जेस आहेत. जे काही तुम्ही पेमेंट करणार आहेत त्याचे काही चार्जेस असतात. जर तुम्ही UPI, फोनपे किंवा गुगल पेने पेमेंट केलं तर तुम्हाला 0% चार्जेस लागणार आहेत. रुपे डेबिट कार्डने पेमेंट केल्यावर सुद्धा 0% चार्जेस आहेत. जर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगने जर तुम्ही पेमेंट करणार तर तुम्हाला 2% एक्स्ट्रा चार्जेस लागणार आहे. तर मित्रांनो तुम्ही इथे UPIने पेमेंट करू शकता, तुम्हाला इतर एक्स्ट्रा चार्जेस द्यायची गरज नाही आहे. तर मित्रांनो इथे तुम्ही पेमेंट करून झाल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन येईल 531 रुपये आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट येऊन जाईल मित्रांनो. रिसिप्ट आल्यानंतर तुम्हाला ती रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे किंवा रिसिप्टचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. मित्रांनो ही जी काही रिसिप्ट मिळणार आहे ती रिसिप्ट अगदी व्यवस्थितपणे सांभाळून ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही त्या सेंटरवरती जे काही तुम्ही सेंटर निवडलं होतं त्या सेंटरवरती जाताना तुमच्यासोबत तुमचा मोबाईल नंबर, जो काही तुम्ही मोबाईल क्रमांक इथे दिलेला आहे तो मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जी काही आता पेमेंट केल्यावरती जी रिसिप्ट आली होती ती रिसिप्ट तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. रिसिप्ट असेल, मोबाईल क्रमांक असेल तरच तुम्हाला HSRP नंबर प्लेट लावून मिळेल. एक महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा, कारण की 31 मार्च 2025 ही लास्ट डेट असणार आहे मित्रांनो. त्याच्या आधी तुम्हाला HSRP नंबर प्लेट बसून घ्यायचे, त्यानंतर तुम्हाला RTO कडून दंड होऊ शकतो. तर त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण की मित्रांनो अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.